नवतरुण काढावी. आपणास पहिला पुकार साही संघांसाठी. क्रीडांगण नंबर 1 वर यश पाटील. पहिली चढाई मेहनतीची चढाई असेल. 12 नंबरची जर्सी परिधान करू. जिथं दम तिथं विजय हे निश्चित आहे. कट्ट्यार काळजात घुसणार असा खित खोललंय ते श्रीराम गडप संघ. प्रत्युत्तरास दाखल होईल वाशी संघाचा भविष्य चिन्मय पाटील. घाम गाळल्याशिवाय विजय मिळणार नाही हे निश्चित आहे. निघाला अनुज कोटेकर नावाची रफ्तार मैदानात दाखल. मॅन फ्रॉम गडप तुफानी दमवर धडकतय. थर्ड रेड चिन्मय पाटील हा धुक्यातून वाट काढणार उभा ठाकलाय. काय म्हणावं या खेळीला. असंभव असंभव असंभव. सुपर रेड याला म्हणतात सुरुवात. युवा खेळाडू नाद केला पण वाया नाही गेला. अनुज कोटेकर मोचक कोण ठरेल चढाईसाठी. सूरज एक गुण आरामात मिळवू शकेल का की मेहनत करेल. आली रे आली. थर्ड रेड आली. एकतर बोनस मिळवावा लागेल किंवा स्पर्श करावा लागेल. अनुज गडब एक्सप्रेस एक्सलेटर वर भार देतोय आणि वेग धाराचा मेहनतच घ्यावी लागेल. कोण होईल गळ्यातील शिकन. मोंट्या नावाचा वादक. 6 विरुद्ध 1 रणांगण हे महायुद्ध. धगधगता रणशिंग पराक्रम रेषा पार करेल का हा खेळ. पती तिन्ही मैदान बघावं आणि बघतच राहावं. ज्वालापत तेजोमेघ वर्जनात काय छान. दोन्ही पेण तालुक्यातील हे संघ आहेत. मोडून काढेल का अनुज पाटील. कौस्तुभ पाटील समोर आहे. यश पाटील समोर आहे. इकडे अनुज आहे. काय सापला रचलाय तो अनुज पाटीलला. परंतु या भिंतीला सुद्धा भगदाड पाडण्याची दानत अनुज मध्ये. होईल खेळ चुरशीचा नाद कबड्डीचा. पुन्हा एकदा चढाईसाठी अनुज कोटेकर हे नाव. हो हो नजरहाटी दुर्घटना घटी. जय भवानी वाशी पर केला जातोय प्रशिक्षकाच्या माध्यमातून. वायुगती रेडर पाहायला मिळेल का. अमिश कोटेकर हा सुद्धा एक धडाडीचा खेळाडू आहे. काल व्याघ्रक्षण पाहायला मैदानात सज्ज झालाय. वेग मैदानात दाखल होते. या वेगाला काबीज केलं जाईल. तरणकोप संघाचा हा सुद्धा आशेचा किरण आहे. प्रयत्नाने म्हटलं की संजोग हा थांबणार नाही. 2 गुण मिळवतोय. आणि आता सुपर टॅकलची नामी संधी. श्वास रोखून धरणारा क्षण. कामेश कोटेकर प्रयत्न छान केले होते मात्र चिन्मय यशस्वी. हाच तो गडप संघाचा संकट मोचक यशस्वी होतोय होतोय होतोय. मात्र समोरच्या भिंती या श्रीराम गडप संघाला आणि लोणाचा बोजा पडतो. अर्थातच
लाजवाब खेळ मैदानात हॅलो आयोजन नियोजनामध्ये चिन्मय पाटील विजय तांडवाचा निर्णय आता मात्र कोण घेईल ते धमाल कर कमाल अनुज निघतोय मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण संघ प्रशिक्षक निलेश पाटील सरच्या पडतो श्रीराम गडब मेहनत घ्यावी लागेल अभी तो झाकी है पूरा खेल अभी बाकी है पब्लिकचा बेताज बादशाह कोण होईल प्रतीक कोटेकर हो काय डिफेन्स सजवला रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व फटाक्यांची आतषबाजी अनुराग सिंग चढाया करतोय संघाना दुसरा पुकार संघाने आज जबरदस्त प्लॅनिंग केली कामेश कोटेकर पाठीराख्यांना अपेक्षा आपला धडधाकट निर्णय घ्याल सर्वांसाठी खुश खबर आहे उद्या रायगड या स्पर्धेला उपस्थित राहा एक जबरदस्त स्पर्धा तुमच्या भेटीसाठी गडप नगरीत पाहायला मिळेल रायगड कबड्डी लीग महिला विभाग उद्या सुद्धा हीच धमाका पाहायला मिळेल का गडप संघाकडून वारंवार चढाई क्रीडांगण नंबर 3 वर सुद्धा मध्यांतर होतोय यावेळी मात्र उडवलाय मैदानाच्या बाहेर चिन्मय पत्ता मात्र सामना वेग घेईल कारण श्रीराम गडप संघ सुरुवातीला कोसलतो एकदा जर रुलावर आला तर थांबवणं कठीण मी बघा मी म्हटलं मारला तर दी रेडर बाल विश्वास सुद्धा 100% हवा आहे आपण आपल्या खेळाडूंवर विश्वास ठेवतो स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे की बोनस गवसला गेला नाहीये 14-10-10-14 अरे शांत बसलेल्या वाघाला दुबला समजू नका हाडून पायाला जबरी धार लावून आज जय भवानी वाशी संघ कडवी झुंज देतोय आज नंग्या तलवारी नाचवल्या जात उधळलेला सागर आज किनारा शोधतोय हो हो सामन्याला कलाटणी देणारा क्रीडांगण नंबर 3 सामना चालू करून घ्या चिन्मय पाटील कोपरा रक्षक काय करत हो कामेश कोटेकर आता मात्र क्षेत्ररक्षण झालं 5-14 आता वेग धारण करावा लागेल थर्ड रेड बोनस बॉय जबरदस्त बोनस तिकडे बघा मलेगर संघाचा करिश्मा महिला भगिनींनी टाळ्यांचा गजर केलाय गुल्हाल उधळलाय जबरदस्त खेळ मैदानात जर लोण्याचा बोजा टाकला तर खरोखर मलेगर संघ आपण सामना जिवंत कराल संजीवनी द्याल संघाला पण आरती हाव क्रीडांगण नंबर 2 वर झाली
चला चला क्रीडांगण नंबर 3 सामना चालू करा. सुद्धा सापडतो अनुज पुन्हा एकदा चढाईसाठी आणि अनुज वर पुन्हा एकदा हमला थांबवलं गेलंय. परत पोझिशन बिघडलंय. आजचं रणांगण कोण गाजवेल, कुणाची होईल वरचढ. पाठीराख्यांची चांगली साथ. जय भवानी वाशी संघाला खरोखर कमाल केली होती ती जय भवानी वाशी संघानं. अजिंक्यपदामध्ये आपण विजयी ठरला याच्यासारखा आनंद काय असेल. हादरे देतोय आणि भूकंपाचा हादरा देणारा क्रीडांगण नंबर 1 चा सामना तुम्ही पाहताय. कामेश कोटेकर आज चुकीला माफी नाही. वाढवा वाढवा डिझेल वाढवा. क्रीडांगण नंबर 3 वर वायसू दोडांगी नवतरुण कारावी आपण सुद्धा जयत आहेत. राहा ओ हो हो.